वणी येथील संशयित आरोपीला अटक करण्यासाठी वणी पोलीस ठाण्यावर संतप्त नागरिकांचा मोर्चा. अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण करून तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकणे तसेच कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी अद्याप फरार असल्याचं वणी शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी दिनांक 4 फेब्रुवारी 26 रोजी वणी पोलीस ठाणे येथे निषेध मोर्चा काढत आरोपीला तात्काळ अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संशयित दानिश रईस शेख याने वणी येथे एका अल्पवयीन मुलीवर कारमध्ये लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने पीडितेवर लग्नासाठी दबाव टाकत कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाणे येथे पोक्सो कायदा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान सदर संशयिताला गुन्ह्याची माहिती वणी पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने दिल्यामुळे तो फरार झाल्याचा गंभीर आरोप सुनील केदार यांनी केला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा वणी पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आलेला असून वणी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयिताचा शोध सुरू आहे. मात्र अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने वणीतील नागरिकांसह अहिर आणि सुवर्णकार समाजाच्या वतीने वणी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आलेला आहे. आरोपीला तसेच त्याला मदत करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली. आरोपीला फाशी द्या, पीडितेला न्याय मिळायलाच हवा अशा घोषणांसह शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी नागरिकांनी भगवे ध्वज आणि भगव्या टोप्या परिधान करून जय श्रीरामच्या घोषणा देत संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यानंतर मोर्चेकरांनी पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांना निवेदन देत आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी पोलिसांकडून योग्य कारवाईचे आश्वासन देण्यात आले आणि या निषेध मोर्चात सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आणि ग्रामीण भागात राहत असणाऱ्या विशिष्ट आपल्या हिंदू मुलींना टार्गेट केलं जातं. आमच्या माहितीनुसार कुठलाही एखादा मुस्लिम युवतीला घेऊन पळाला असं काही झालेलं नाहीये, तिला पूस लावली असं काही झालेलं नाहीये. परंतु हेतुपुरस्सर हिंदू समाजातील मुलींना टार्गेट केलं जातं. विशेष करून श्रीमंत मुली असतील तर अधिक टार्गेट केलं जातं आणि या श्रीमंत मुलींना फूस लावून पळून येण्याचा नंतर त्याच्यावर अत्याचार केला जातो आणि अत्याचार करून त्यांना सोडून दिला जातो. हा लव्ह जिहादचा प्रकार आहे. संपूर्ण भारतभरात दोन पसरलेले आहे. मी सर्व वणी ग्रामस्थ यांना विनंती करतो की आपल्या आजूबाजूला ज्या काही अशा घटना घडत असतील तर आपण सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. आपली एक सुजन नागरिक म्हणून आपली एक जबाबदारी आहे तर विशिष्ट आपल्या हिंदू समाजातल्या मुलींना टार्गेट केलं जातं. आपण जातीभेदात पसरला गेलो आहे, एकमेकांना कधी साथ करत नाही, परंतु अशा वेळेस आपण सगळ्या समाजाने धावून आलं पाहिजे. आज वणीमध्ये जो काय अत्यंत आणि व्यापारी पेठ असलेलं गाव आहे, या गावाची ही दुर्घटनाच म्हणेल मी. हे एकदम निकृष्ट प्रकारचं काम झालेलं आहे. लव जिहाद हा सगळीकडे पसरत चाललेली ही कीड आहे. त्याचा मोड हा सगळ्या ठिकाणी झालाच पाहिजे. त्या अर्थाने मी आपल्या कायद्याचे जे रक्षक आहे त्यांना विनंती करतो की अशा प्रवृत्तीचे जे गुन्हेगार आहे त्यांना लवकरात लवकर पकडून आणा आणि त्यांच्यावर जेवढी शक्य तेवढी जास्त कारवाई करा आणि अशा प्रवृत्तींना परत फेकूनच काढलं पाहिजे. त्याच्यात समाजाची बी जागरूकता पाहिजे आणि जे कायद्याचे रक्षक आहे त्यांनी पण त्या गोष्टीत लक्ष घालून लवकरात लवकर त्या गुन्हेगाराला पकडून त्याला जास्तीत जास्त शिक्षा मोठी झाली पाहिजे. त्याला कुठल्याही प्रकारचं लवकर जामीन व्हायला नाही पाहिजे. ही वणी गावाच्या तर्फे तुम्हाला विनंती करतो मी. भारतीय जनता पार्टी वणी शहर या गोष्टीचा एकदम निषेध करतोय. सगळे